आणि आता बातमी आहे दिल्लीतल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची। सकाळीच दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलन स्थळावरून हटवलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं, पण हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय। उपचाराला वांगचुक यांनी नकार दिलाय, तर पोलिसांवरती मारहाणीचा आरोप अभिजित दिपकेंनी केलाय। बिल्कुल फोर्स कर रहे हैं। हंगामा हो गया, उनको थाने 20 दिवसांपासून दिल्लीत अन्नत्याग आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी आंदोलन स्थळावरून ताब्यात घेतलं आणि सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। सकाळी 7:15च्या सुमारास अचानक सिव्हिल ड्रेसमध्ये दिल्ली पोलीस पांढऱ्या चादरी घेऊन जंतर मंतरवर आले आणि चादरीच्या मदतीनं वांगचुक यांना अँब्युलन्समध्ये आणलं। दिल्ली पोलिसांनी म्हटलंय, हायकोर्टाच्या आदेशानुसार आणि वांगचुक यांची तब्येत पाहता डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। तर हायकोर्टानं तब्येतीवरती लक्ष ठेवण्यास सांगितलंय। त्यांच्या इच्छेव्यतिरिक्त जबरदस्तीनं हॉस्पिटलमध्ये न्या असं सांगितलेलं नाही, असं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंनी म्हटलंय। आंदोलन दडपण्यासाठी सरकारनं वांगचुक यांना खेचत नेलं आणि आंदोलनकर्त्यांचा आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप दिपकेंनी दिल्ली पोलिसांवर केलाय। पुलिस के गुंडे यहाँ आए, सोनम सर को घसीटकर गाली गलौज करके लेकर गए। 60 साल से जो इंसान है, जो भूख हड़ताल पर बैठा हुआ था 20 दिनों से, 60 साल के इंसान को जो 20 दिनों से भूखा था उसको दिल्ली पुलिस गाली गलौज करके घसीटकर यहाँ से जबरदस्ती उठाकर लेकर गई। ये कहाँ लेकर गई हमें पता नहीं है। और जब मैं मेरे दोस्त के घर से निकल, जैसे ही मुझे ये खबर मिली, मैं जंतर मंतर आ रहा था, पुलिस वालों ने मुझे भी मारपीट की, मुझे भी सड़कों पर घसीटा और गेट बंद करके मुझे अंदर रखा और कहता है तू जंतर मंतर कैसा जाता है हम देख लेते हैं। मुझे भी दिल्ली पुलिस ने डिटेन कर रखा था, मेरे साथ भी मारपीट की, मुझे भी घसीटा गया रोड पर, और यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उनके साथ भी दिल्ली पुलिस ने मारपीट की है। मनसेचे अमित ठाकरे वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी जंतर मंतरवर आले, पण त्याआधीच वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये आणलं। दिल्ली पोलीस आणि सरकारची कारवाई म्हणजे लोकशाहीसाठी घातक दिवस असल्याची टीका अमित ठाकरेंनी केली। हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे, पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा। एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू। ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं, ही दडपशाही काय काय प्रकारची दडपशाही चालू आहे? सर, त्यांनी म्हटलं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत। अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय। नीटच्या पेपरफुटीवरनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या या मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं। 20 दिवसात त्यांचं वजन 9.5 किलोनी कमी झालं। या काळात केंद्र सरकारकडनं चर्चा झाली नाही किंवा सरकारचा एकही प्रतिनिधी चर्चेलाही आला नाही। त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांना असं काय सोनं लागलंय असा हल्लाबोल ठाकरेंनी केला। तर घरात बसून पाठिंबा देण्यापेक्षा आंदोलनस्थळी का गेले नाहीत असा सवाल दमान यांनी ठाकरेंना केलाय। जर का वांगचुक यांच्या प्रकृतीची एवढीच काळजी सरकारला असेल तर यापूर्वीच त्यांच्याशी नीट बोलण्याची आवश्यकता होती। धर्मेंद्र प्रधान यांच्यामध्ये असं काय आहे आणि अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं। धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की ज्यांच्या चुकांवरती सरकार पांघरुण घालतंय? आणि हे आपले सो कॉल्ड पाठिंबा देणारे अगदी बांद्र्याच्या ईस्ट मध्ये कलानगरला बसून पाठिंबा देत असतील, तसं होत नाही। तुमचं राजकारण फक्त घरात बसून चालणार नाही। पाठिंबा द्यायचा असेल, लढायचं असेल तर तुम्ही दिल्लीत जाणं अपेक्षित होतं। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं। मोदी सरकारची मूळ तत्व ही असत्य आणि हिंसा ही आहेत। सोनम वांगचुक जी अहिंसक उपोषणाला बसलेले असताना त्यांना जंतर मंतरवरनं हटवणं अत्यंत चुकीचं आहे। पेपर लीक, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी अत्यंत गंभीर मुद्दे आहेत। कोणतीही सक्ती किंवा बळाचा वापर भारतातील विद्यार्थ्यांना मुद्दे उपस्थित करण्यापासून रोखू शकत नाही। वांगचुक यांना हॉस्पिटलमध्ये आणलं असलं तरी उपचार घेण्यास त्यांनी नकार दिलाय।
त्यामुळे हॉस्पिटलमध्येही अन्नत्याग आंदोलन सुरूच आहे. तर इकडे जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपकेंनी उपोषण सुरू केलंय. अपना अनशन शुरू कर रहा हूँ. मैं आज से अनशन अपना शुरू कर रहा हूँ. हमारा 20 जुलाई का मार्च भी होगा और मेरा अनशन भी जारी रहेगा. इन लोगों को लग रहा है ये सोनम सर को अंदर करके इस सोनम सर को यहाँ से उठाकर आंदोलन खत्म कर सकते हैं. आंदोलन खत्म नहीं होगा. दिपकेंचं उपोषण सुरू झालंय तर अश्रूही अनावर झालेत. त्याचवेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत असताना दिपकेंवर एका तरुणीनं शाई फेकही केली. और ये जो इनके मेरे ऊपर फेंकी गई है, ये हम सबकी बहादुरी का सटीक है. तो ये पास के घूमने आएंगे, हमने एक्सपायर की कोशिश करेंगे, हमने प्रयोग करने की कोशिश करेंगे, लेकिन अभी आपने देखा मैं प्रयोग नहीं हुआ. मेरे लिए सब कुछ है. गेल्या 2 दिवसात राजकीय पाठिंबा सुद्धा वांगचूक यांना मिळालाय. समाजवादी पार्टी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तसंच कम्युनिस्ट आणि काँग्रेससह प्रकाश आंबेडकरांनीही वांगचूक यांना पाठिंबा दिला. 20 तारखेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर मोर्चा निघणार आहे. वांगचूक यांना आंदोलन स्थळावरून हॉस्पिटलमध्ये आणलं असलं तरी सोमवारचा मोर्चा निघणारच असं वांगचूक यांच्या पत्नीनं जाहीर केलंय. मंडे मॉर्निंग यात्रा जो निकलनी है, अगर वो निकलेगी तो वो जस्ट दिल्ली में नहीं निकलेगी, पूरे देश में निकलेगी, क्योंकि हर शहर ये प्लान कर रहा है कि वो उस वक्त वो भी यात्रा करे. नीटच्या पेपरफुटीनंतर 20हून अधिक विद्यार्थ्यांनी जीवन संपवलं. त्यामुळे पेपरफुटीची जबाबदारी म्हणून मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे. पण सरकारही राजीनामा न घेण्यावरती आतापर्यंत तरी ठाम दिसतंय. मैं अनशन पर बैठ रहा हूँ. मैं सभी लोगों से अपील करता हूँ, सारे लोग जंतर मंतर आ जाइए. दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.